तर फडणवीस दिल्लीत जाऊ नये म्हणून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलाय। पक्षफुटीच्या चर्चांवर सुषमा अंधारे यांचा हा दावा आहे। फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी एक भस्मासूर जन्माला घातल्याचं म्हणत अंधारेंनी हा निशाणा साधलाय। आग तो आएंगे कई घर अपनी जद में, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है। देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या एका मुख्यमंत्री पदाच्या अहममिकेपोटी तुम्ही एक भस्मासूर जन्माला घातला। आता भस्मासुराची ताकद इतकी वाढली की तुमच्या डोक्यावर हात ठेवायला कमी करणार नाही इथपर्यंत हात सरसावलेला आहे। फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाही। अगदी तशाच फडणवीसांनी दिल्लीत पोहोचू नये म्हणून फडणवीसांच्याच पक्षाचे दिल्लीतले नेते, विशेषतः शिंदे सेना जन्माला घालणारे, शिंदे सेनेची सरोगेट मदर म्हणून वावरणारे दिल्लीतले नेते, हे फडणवीस दिल्लीला पोहोचू नयेत म्हणून एक लांब सडक स्पीड ब्रेकर टाकण्याच्या तयारीत आहेत, अगदी दिल्ली टू दरे। तर आमच्या इथे स्वाभिमानाची सुनता करून मिळेल असं सामनाच्या अग्रलेखातून पक्षफुटीवरून निशाणा साधण्यात आलाय। बेईमानांची पैदास करण्याचं तंत्र भाजपनं अवलंबलं असंही सामनात म्हटलं गेलंय। महाराष्ट्र, बंगाल, पंजाबमध्ये सुद्धा भाजपनं खासदार फोडल्याचं सामनात म्हटलंय। महाराष्ट्र असेल नाही तर बंगाल, सर्वत्र याच पद्धतीनं बेईमानांची पैदास करण्याचं तंत्र भाजपनं अवलंबलंय। राजकारण हे बेभरवशाचंच झालं आहे, तरीही राजकारणात एखाद्या राजकारण पुरुषाचं भाग्य कधी फळफळेल ते सांगता येत नाही। शरद पवारांनी ज्यांना नेते केलं, मंत्री केलं तेच पळून गेले। ठाकरेंनी मंत्री करून सर्व दिलं तेच बेईमान झाले। राजकारणात पूर्वी माणसांची पारख होत असे, आज सब घोडे 12% या सरधोपट मार्गानं पदांची आणि सत्तेची खैरात होते। अशा आयाराम गयारामांना पदक वाटण्याचं काम व्यापारी पद्धतीनं दिल्ली दरबारी चालते असं सामनात म्हटलं गेलंय। महत्वाची घडामोडी, संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांची एकत्र पत्रकार परिषद आज पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेला कोणकोणते खासदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं असेल।